फ्रेंड्स, होप यू आर डुईंग वेल. सो आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ग्रुप पॉलिसी जी असते विंडोज 10 आणि विंडोज 11 मध्ये, ही विंडोज 10 आणि विंडोज 11 होम अँड एज्युकेशन मध्ये ग्रुप पॉलिसी ओपन होत नाही. तर बऱ्याच ठिकाणी मला कंप्लेंट्स आल्या होत्या त्याच्यावरती सोल्युशन म्हणून ही नवीन व्हिडिओ बनवलेली आहे. तर याच्यामध्ये सिंपल तुम्हाला जेव्हा तुम्ही जीपीए एडिट जेव्हा तुम्ही ओपन करायला जाता, ग्रुप पॉलिसी ओपन करायला जाता, तेव्हा तुम्हाला हा पद्धतीचा मेसेज येतो. Windows cannot find a gpedit.msc. Make sure that type the name correctly and try again. इथे ओके वरती क्लिक केल्यानंतर ग्रुप पॉलिसी निघून जाते, क्लोज होऊन जातं. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने तो एरर जो आहे तो सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. सो सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, कमांड प्रॉम्प्टला राईट क्लिक करायचं आहे किंवा इथे सर्च बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे CMD आणि ते रन एज ॲडमिनिस्ट्रेटरवरती सिंपल क्लिक करायचं आहे. इथे येस वरती क्लिक करायचं आहे. इथे येस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सी ड्राईव्ह मध्ये विंडोज मध्ये सिस्टम 32 इथे सिस्टम 32 सिस्टम 32 चा जो विंडोज ज्याच्यात इन्स्टॉल्ड असतो सी ड्राईव्ह वरती, तो सिस्टम 32 मध्ये इन्स्टॉल्ड असतो आणि विंडोज फोल्डर मध्ये असतो. तर त्यातल्या 2 कमांड असतात, त्या 2 कमांड सिंपल तुम्हाला इथे रन कराव्या लागतात आणि इंटरनेट कनेक्शन तुम्हाला ऍक्टिव्ह करा ठेवावं लागतं पीसी वरती. तर मी माझ्या 2 कमांड ज्या आहेत त्या मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन ठेवेन, तिथून सिंपल तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. तर पहिली जी कमांड आहे ती ही कमांड आहे, याला सिंपल कॉपी करतोय मी अँड इथे पेस्ट करायचे. ते कम्प्लीट 100% कम्प्लीट व्हायला द्यायचे. याच्यात कुठल्याही प्रकारचं इंटरप्ट वगैरे करायचं नाहीये, त्याला कुठल्याही प्रकार क्लोज किंवा कॅन्सल काही करायचं नाही. याच्यात काही विंडोज तुमचं क्रॅश वगैरे काही होत नाही. याच्यामध्ये सिंपल फक्त ज्या ग्रुप पॉलिसीचे जे अपडेट्स असतात ते तो अप्लाय करतो. तर आपली फर्स्ट कमांड कंप्लीट झाली सक्सेसफुली. तसं इथे बघू शकता तुम्ही, तर ऑपरेशन कंप्लीटेड सक्सेसफुली. तर सेकंड कमांड पण सेम तशीच कॉपी पेस्ट करायची तुम्हाला. तसं बघू शकता ऑपरेशन कंप्लीटेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे याच्यामध्ये. तर याच्यात सिंपल तुम्हाला विंडोज ॲप प्रेस करायचं आहे आणि ते gpedit.msc हे टाईप करायचं आहे. ठीक आहे, याला ओके केलं की तुमचं ग्रुप पॉलिसी जी आहे ती ओपन होईल. जर समजा ओपन जर नाही झाली तर तुम्हाला सिंपल विंडोज लॅपटॉप जो आहे किंवा डेस्कटॉप जो आहे तो रिस्टार्ट करायचा आहे. कारण कधी कधी अपडेट्स डाउनलोड झाल्यानंतर अप्लाय करायला थोडा त्याला रिस्टार्ट घ्यावा लागतो. जर समजा ते जर रिस्टार्ट जर नसेल तरी पण तो कधी कधी मेसेज रिपीट होऊ शकतो. जर समजा ओपन झाली तुमची ग्रुप पॉलिसी तर नॉट अ प्रॉब्लेम, रिस्टार्ट करायची काही गरज नाही आहे त्याच्यामध्ये. तर बऱ्याचदा तुम्ही तुमच्या कॉपी पेस्ट जेव्हा कराल तर ते इथून कंट्रोल C केलं तिथे कंट्रोल V म्हणून होणार नाही. तुम्हाला सिंपल माऊसचा राईट क्लिक करायचं इथे तुम्हाला जे कमांड प्रॉम्प्ट जो आहे त्याच्यामध्ये सिंपल तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केलं तर ही जी कॉपी केलेली जी कमांड जी आहे ही तुमच्या इथे डायरेक्टली कॉपी होऊन येईल. आता मी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे त्याच्यामुळे मला परत डबल अप्लाय करायची गरज नाहीये. सो समजा ओपन कॉपी पे कंट्रोल V करून तिथे कॉपी होणार नाही, सिंपल एवढंच फक्त. तर व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.